लंग फायब्रोसिसची बरीच कारणं असतात. काही काही असे ऑक्युपेशन्स असतात ज्याच्यामध्ये डस्ट एक्सपोजरने किंवा काही ऑक्युपेशनल एक्सपोजर्सने, फॉर एक्झाम्पल जसं जे लोक कोल इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांना फायब्रोसिस होतो. काही काही असे आजारपण असतात जसे सार्कोइडोसिस, ज्याच्यामध्ये लंग फायब्रोसिस होतो. संधिवाताच्या बऱ्याचशा आजारांमध्येही फायब्रोसिस दिसतो आपल्याला. आणि काही काही लोकांच्या घरी जसं जास्त कबूतर वगैरे असतात, त्या कबुतरांमुळेही बऱ्याचदा लंग्सवर या टाईपचे स्कारिंग होतं आणि ह्याला आपण हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटिस हा पण एका प्रकारचा फायब्रोसिसच आहे. काही काही टाईपचे लंग फायब्रोसिस शेतकरी लोकांना पण होतं. ज्या टाईपचे सीड्स आणि बाकी पोलन्स बाहेर असतात तेही बऱ्याचदा लंग्समध्ये जर बसून गेले तर त्याच्याने लंग फायब्रोसिस होण्याची शक्यता वाढते. तर या सगळ्या विविध कारणांमुळे लंग्सवर हे स्कारिंग आणि हे फायब्रोसिस होऊ शकतं आणि ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये खूप महत्वाचं आहे की हे कारण काय ते शोधून काढणं आणि त्या कारणावर प्रायमरीली ट्रीटमेंट करणं, ज्याच्याने लंग फायब्रोसिस बरा होऊ शकतो.